एकंदरीत महापुराचा गेल्या 2005ला असेल 2019ला असेल सातत्यानं शिरोळ तालुक्यामध्ये तसं बघायला गेलं तर पर्जन्यमानाचं एकंदरीत सरासरी वार्षिक प्रमाण हे साधारण 500 ते 700 मिलीमीटरपर्यंत पाऊस हा शिरोळ तालुक्यामध्ये असतो। पण महापुराचा तडाखा हा जवळपास 4 नद्या आमच्या ह्या तालुक्यामधून जात असल्यामुळं सगळ्यात सर्वाधिक महापुराचा परिणाम हा शिरोळ तालुक्यावर होतो आणि जवळपास 35 गावं ह्याच्यामुळं प्रत्येक वर्षी ही बाधित होतात। आणि एकंदरीत गेल्या 4 वर्षामध्ये महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक सरकारच्यामध्ये एकंदरीत आणि पाटबंधारे विभागाच्या दोन्ही राज्याच्या पाटबंधारे विभागामध्ये सरकार कुठल्या पक्षाचं आहे कुणाचं आहे ह्याच्यापेक्षा सुद्धा जे दोन्ही राज्यामध्ये जो गेली 4 वर्षाचा समन्वय जो आहे त्या समन्वयाचा परिणाम म्हणून गेली 4 वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने एकंदरीत पुरावर म्हणजे पुराच्या परिस्थितीमध्ये नियंत्रण ठेवण्याला चांगल्यापैकी यश मिळालेलं आहे। आणि आत्तासुद्धा आपला एक माणूस तिथं 4 महिन्यासाठी कर्नाटकामध्ये अपॉइंट केलेला आहे आलमट्टीवर की एकंदरीत सगळ्या दोन्ही राज्यामध्ये या पाटबंधारे विभागामध्ये एकंदरीत धरणाच्या पाणी सोडण्याच्या किंवा पाणी अडवण्याच्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एकमेकाच्यामध्ये सुसंवाद असावा आणि एकंदरीत दोन्ही राज्याला त्याचा त्रास होऊ नये ह्यासाठी म्हणून त्याचं अतिशय चांगल्या पद्धतीनं दोन्ही सरकारच्या माध्यमातून नियोजन चालू आहे। आणि कर्नाटक सरकारला सुद्धा उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपण काही अंशी जिथं त्यांना पाणी आवश्यक होतं तिथं पाणी देण्याचा प्रयत्न केला आहे। म्हणजे बाकीचं सरकार जरी वेगवेगळ्या पक्षाचं असलं तरीसुद्धा पाण्याचं नियोजन ही चांगल्या पद्धतीनं व्हावं आणि महापुराचा तडाखा कमीत कमी कशा पद्धतीनं करता येईल। पण एखाद्या वेळा असं होतं की जवळपास 150-200 मिलीमीटर ढगफुटीसारखा एखाद्या दिवशी जर पाऊस झाला तर काही अडचणी निर्माण होऊ शकतात। आणि ह्या सगळ्या परिस्थितीवर आता एकंदरीत शिरोळ तालुक्यातल्या जवळपास सगळ्याच विभागाला एकंदरीत ह्या गेल्या 2-3 वेळा आलेल्या महापुराचा ह्या सगळ्याचा अनुभव पाठीशी घेऊन एकंदरीत अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्या हे जे नियोजन केलेलं आहे। म्हणजे प्रत्येक विभागामध्ये ST पर्यंतची सोय म्हणजे तिथनं माणसं जर हलवायला लागली तर ती माणसं हलवण्याची सोय किंवा जनावरांच्या चाऱ्याची सोय जनावरांची हलवण्याची सोय ह्या सगळ्या सोयीपासून आरोग्याच्या सगळ्या सुविधा आता जी लागणारी पार स्नेक बाईटपासूनची सगळी जी औषधं लागणार आहेत किंवा फंगल इन्फेक्शनची जी औषधं जी लागणार आहेत म्हणजे महापुराच्या काळामध्ये पाण्यामध्ये जे फंगल इन्फेक्शन होतं अशा ज्या लागणारी औषधं असतील क्रीम्स असतील सगळ्या ह्या सगळ्याचे पुरवठा ज्या त्या उपकेंद्रामध्ये असतील प्राथमिक आरोग्य PSCमध्ये असेल ग्रामीण रुग्णालयामध्ये असेल सगळीकडे व्यवस्था केलेली आहे। आणि एकंदरीत सगळ्या यंत्रणा तहसीलदारांच्यापासून BDOंच्यापासून खालच्या गावच्या तलाट्यापासून ग्रामसेवकाला आणि तलाठी आणि ग्रामसेवकाला आम्ही सूचना दिलेल्या आहेत की ह्या महापुराच्या काळात प्रत्येकानं आपलं गाव आपलं सोडण्याचं नाही शेवटचा माणूस चौस तोपर्यंत त्या गावातनं बाहेर हा तलाठी आणि ग्रामसेवकांनी गाव सोडण्याचं नाही की जेणेकरून त्या गावामध्ये नियंत्रण राहावं। आणि अशा पद्धतीनं पोलीस खात्याला सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की असे ज्यावेळा सगळे गावं ज्यावेळा बाहेर जातात त्यावेळा चोऱ्यामाऱ्यांचं प्रमाणसुद्धा त्या गावामध्ये वाढते त्यासाठी पोलीस खात्याला सुद्धा सतर्कतेच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे एकंदरीत गेल्या पाठीमागचा सगळा अनुभव लक्षात घेऊन महापुराची जरी परिस्थिती निर्माण झाली ती होऊ नये ह्यासाठी म्हणून महाराष्ट्र आणि कर्नाटक मी सुद्धा पुढच्या आठवड्यामध्ये बेंगलोरच्या पाटबंधारे मंत्र्यांच्याकडे जाऊन त्यांना विनंती करणार आहे की असं जास्त फटका अधिक प्रमाणामध्ये हा आमच्या तालुक्याला बसतो त्यामुळं आम्हाला सहकार्य करावं ही सहकार्याची विनंती आम्ही सुद्धा जाऊन करणार आहे। पण हे करत असताना जर असा प्रसंग आला एका दिवशी तर त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून सगळ्या यंत्रणा शासकीय यंत्रणा हे सज्ज ठेवण्यासाठी सूचना दिल्या आहेत। महामार्गाच्या विषयासंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी माझं बोलणं झालेलं होतं। आचारसंहितेच्या काळात सुद्धा माझं बोलणं झालेलं होतं की चोकापासूनची इकडची आहे त्याला आपण दुप्पट दर देतो आणि पलीकडच्या माणसांना आपण चौपट दर देतो हा इकडच्या लोकांच्यावर अन्याय आहे। तसं बघायला गेलं तर हा सगळा इकडचा चोकापासूनचा इकडचा येणारा भाग हा तसं बागायत क्षेत्र हे समजलं जातं आणि बागायत क्षेत्राला पैसे कमी आणि जिरायत क्षेत्राला पैसे जास्त अशा पद्धतीची एक विसंवाद तयार होण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं ह्याला आम्हाला चौपटच दर मिळायला पाहिजे ह्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी आपलं बोलणं झालेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आपण आचारसंहिता झाल्यानंतर ह्याच्या संदर्भात एक बैठक लावू आणि त्या चौपट कशा पद्धतीनं आपल्याला देता येईल
त्या पद्धतीनं आपण नियोजन करून निश्चितपणे त्या शेतकऱ्यांना न्याय देऊ. दुसरा एक त्यातला विषय आहे की काही भाग आता नवीन रस्ता काढण्याचा हे आहे, त्याच्यावर सुद्धा आपण मुख्यमंत्र्यांच्यावर चर्चा करू. आपण हायवे अथॉरिटी ऑफ जी इंडियाचे जे लोक आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा त्यांचे आणि राज्य शासन यांची एक संयुक्त बैठक घेऊन त्यातनं कशा पद्धतीनं मार्ग काढता येईल हे मार्ग काढण्याचं आपण निश्चितपणे प्रयत्न करू. एकंदरीत समन्वयातनं जाणं, लोकांना सुविधा, नागरी सुविधा देण्याबरोबरच शेतकऱ्यांना सुद्धा त्रास होणार नाही ह्याची खबरदारी घेऊन काम केलं जाईल. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कुठलीही गोष्ट ह्या तालुक्यामध्ये होऊ देणार नाही हे मात्र नक्की. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.